पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात आले। अखेर निवडणूक लागली। भाजप बरोबर वंचित व शरद पवार गट तसेच काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यामुळे या निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली। 23 एप्रिल 2026 रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक होती। या निवडणुकीसाठी एकूण 30 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। छाननी प्रक्रियेत 7 अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते। त्यानंतर आज दिनांक 9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 16 जणांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे एकूण 7 जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झालं। यामध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले, शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे, वंचितकडून संतोष चोळके तर रावसाहेब खेवरे, सुरेश लांबे, ॲडव्होकेट अथर्व मुसे, महेश कापसे हे 4 अपक्ष उमेदवार असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून अगोदरच माघार घेतली होती। सदर पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही। या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याची चर्चा मतदारसंघात होती। निवडणूक रिंगणात 7 जण उतरले असले तरी प्रत्यक्षात अक्षय कर्डिले, गोविंद मोकाटे, संतोष चोळके, रावसाहेब खेवरे यांची चौरंगी लढत होणार असल्याचं चिन्ह दिसतं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।